आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, स्वानंदी काय झालं तुला? मी तुला धावत जाताना पाहिलं म्हणून आले इथे. अहो लोके ना, काही त्रास होतोय का? हा, जरा मळमळल्यासारखं झालं होतं. वाटलंच मला. तू ये इथे बस. बस बस बस. पाणी घे. हो, पाणी पी. तू बरी आहेस आता? हा, बरं मला सांग, तू इथे का आली होतीस? कामासाठी आले होते. कसलं काम? कामासाठी म्हणजे काम हवंय ना मला. नोकरी नाही आहे ना माझ्याकडे, म्हणून आले होते. अच्छा स्वानंदी, तू सुजितला सगळं सांगितलंस का? नाही, आमच्यात तेवढं बोलणं नाही झालं. मी काय विचारतेय कळतंय का तुला? तू प्रेग्नन्सी बद्दल सांगितलंस का त्याला? नशीब, बरं झालं नाही सांगितलंस. आता तुला इथे परत नोकरी मिळण्याचे चान्सेस आहेत स्वानंदी. स्वानंदी, आता मी काय सांगतेय ते नीट ऐक. तू लग्नाआधी प्रेग्नंट आहेस. तुझ्या पोटात वाढणारं मूल कुणाचं आहे हे तुला स्वतःलाही माहिती नाहीये. त्यामुळे ही गोष्ट सध्या तरी सुजितला सांगू नकोस. कारण जर हे सगळं सरपोतदार सरांना कळलं तर सुजितने कितीही विरोध केला, अगदी कितीही, तरी सरपोतदार सर या फॅक्टरीच्या आसपास सुद्धा तुला फिरकू देणार नाही. मग इथे काम करायचं तर सोडूनच दे. त्यामुळे सध्या नको सांगूस. स्वानंदी, टेन्शन नको घेऊ. सगळं मी आहे ना. हे बघ, तुझ्या नोकरीबद्दल मी सुजितशी बोलेन, ठीक आहे? तू नको टेन्शन घेऊस. तुला सध्या नोकरीची किती गरज आहे हे मला माहिती आहे. अगं थँक्यू. वेडी आहेस का? थँक्यू कशाला? शेवटी एक बाईच दुसऱ्या बाईचं दुःख समजू शकते ना. मी आहे म्हणलं ना. मी येऊ का? सुजित सर वाट बघत असतील. जा. स्वानंदी, मी काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेव. फक्त इथे कुणालाही कळता कामा नाहीये की तू प्रेग्नंट आहेस. असं जर झालं तर या फॅक्टरीचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. त्यामुळे तोंडाला कुलूप लावायचं. जा. सुजित वाट बघत असेल. मीच येते तुझ्या बरोबर. चल सावकाश ये. चल ये. सावकाश ये. ये बस बस. तिला गरगरत होतं अरे, म्हणून मी आले तिच्या बरोबर. तुला बरं वाटतंय ना आता? थँक गॉड. तू नक्की ठीक आहेस ना स्वानंदी? बरं झालं परत आलीस. सुजित, स्वानंदीला परत बोलावून खरंच खूप चांगला डिसिजन घेतलायस तू. तिला नोकरीची खूप गरज आहे रे. आणि मित्र म्हणून तिच्या या सिच्युएशन मध्ये आपण तिला सपोर्ट करायलाच हवा. स्वानंदी, याआधी जे काही झालं त्यासाठी खरंच खूप सॉरी. हे बघ, मला तुला नोकरीवरून नव्हतं काढायचं, पण अगं वरूनच तशा ऑर्डर झाल्या होत्या. नाईलाज होता माझा. हात बांधले गेले होते माझे.
म्हणून मला तसं वागावं लागलं. पण तू आता परत आलीयस, मला खरंच खूप आनंद झाला. स्वानंदी, पण हे असं अचानक तुला, यू डोंट वरी. माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय. काय? अरे सुजित, डॉक्टरांची काही गरज नाही. अरे ती ठीक आहे. हे बघ, ती टेन्शन मध्ये आहे ना, म्हणून तिला त्रास होतोय. झोप वेळेवर होत नाहीये, खाणं पिणं होत नाहीये, म्हणून, बाकी काही नाही. आणि त्यात नोकरीचं टेन्शन, म्हणून इतका त्रास होतोय तिला. पण स्वानंदी, तू आता आलीयस ना इथे, आता सगळं छान होणार आहे. आणि मी बोलते ना सुजितशी, तो तुझ्या नोकरीचं करेल. हा, एक मिनिट. स्वानंदी, मला वाटतंय तू हे असं दुखणं अंगावर काढू नकोस. डॉक्टरांशी बोललोय, ते येत आहेत आता. तू काळजी करू नको, ते तुला चेक करतील आणि औषधं देतील. काय? अहो पण सुजित सर. हो, इतका का शॉक? स्वानंदी, तुला बरं वाटत नाहीये म्हणून मी डॉक्टरांना बोलवलंय, एवढंच आहे. सुजित, तू उगीच इतका त्रास घेतलाय सर. मी म्हणाले ना, एक्झर्शनमुळे होतंय तिला हे सगळं. मी एक काम करते, माझ्याकडे गोळी आहे, मी गोळी देते तिला, तिला बरं वाटेल. हा, आलेच मी. संचिता, चिल. तू असं जनरल काही औषध देऊ नकोस तिला, त्याने तिला अजून त्रास व्हायचा. स्वानंदी, माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, ते येतील, चेक करतील आणि मग योग्य काही ते औषध तेच देतील तुला. ओके? बरं ठीक आहे, तुम्ही बोलत बसा. सुजित, मला खूप काम आहे. अरे आलेच मी. हा, परमेश्वरांच्या नशिबात काय लिहून ठेवलं काहीच कळत नाही. एकामागून एक धक्कादायक गोष्टी घडत चालल्या. पण परमेश्वर तिला यातनं बाहेर पडण्याचं बळ देव. बस. स्वानंदी मेंटली अजिबात स्टेबल नाही. सतत आईची आठवण काढून रडत असते. मला कळत नाहीये मी तिला कसं सावरू. आपण असं म्हणून चालणार नाही. आपण कुटुंब बनून तिला साथ द्यायला हवी. स्वानंदीचं खरं तर कौतुकच वाटतं मला. आपल्या घरासाठी, आपल्या घरच्यांसाठी स्वतःचं घरदार सोडून ती इथे मुंबईत आली नोकरी करण्यासाठी. बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमवले, इतकी मेहनत केली. आणि या प्रेग्नन्सीच्या न्यूजने बहिणीचं लग्न मोडलं. आई गेली. पण मला माहिती आहे स्वानंदी कणखर आहे. ती या सगळ्यातनं बाहेर पडणार. माणूस संकटात एकटा पडला ना की संपून जातो. पण आपण स्वानंदीला एकटं पडू द्यायचं नाही. तिला आधार द्यायचा, तिची साथ द्यायची. हॅलो मणी सर. हॅलो जेसी, मी पोचलो इथे, हॉस्टेलच्या बाहेर आहे. हा, मी आलेच. काय झालं? इतकं अर्जंटली बोलवून घेतलं? मला स्वानंदी बद्दल तुमच्याशी जरा बोलायचं. काय? बोला ना. मणी सर, मला स्वानंदीची खूप काळजी वाटते हो. मला कळत नाहीये पुढे काय घडणार आहे. अशा परिस्थितीत अशा प्रेग्नेन्सीच्या परिस्थितीत तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी.
काळजी तर मलाही वाटते. मला कळत नाहीये मणी सर, मी बरोबर बोलते की चुकीचं. पण मला असं वाटतं की स्वानंदीने हे मूल जन्माला घालू नये. मणी सर, हे खूप कठीण आहे, खूप कठीण. तर ऑलरेडी तिच्याकडे जॉब नाहीये. आय मीन आता ती गेलीये सुजित सरांकडे, पण जॉब मिळाला तरी पुढच्या काही महिन्यांनंतर तिला काम करणं कठीण होणार आहे. बरोबर बोलतीये तू. देव पण काय परीक्षा बघतोय. आई होणं प्रत्येक स्त्रीसाठी सुखद अनुभव असतो. स्वानंदीच्या बाबतीत मला तब्येतीची काळजी वाटते. तिच्या तब्येतीची काळजी वाटून काय उपयोग? निर्णय तर तिचा असेल ना. आणि मला असं वाटतं की अबॉर्शन हा बेटर ऑप्शन. नाही जेसी, तुला काय वाटतं स्वानंदी तयार होईल? ते मला माहिती नाही, पण आपण तिला अवेअर तर करू शकतो ना. आपण चर्चा करण्याऐवजी त्यांच्याशी बोलू, त्यांना समजावू. त्यांनी हे मूल जन्माला घालणं म्हणजे त्यांच्यासाठीच आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखं होईल. अर्थात त्यांनी जो कुठला निर्णय घेतला त्या निर्णयात आपण त्यांच्या सोबत राहू, तर त्यांनी तो निर्णय भावनेच्या भरात किंवा अविचाराने घ्यायला नको. अरविंद चल चल चल, उठ उठ उठ. कुठे? अरविंद काहीतरी करायला लागेल, नाहीतर सुजितला कळेल सगळं. मी जे मगाशी बोलले ना ते, त्याने डॉक्टरांना सुद्धा बोलावलंय. तू चल, उठ, चल 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 चल. अरे चल रे, चल चल चल. हो मॅडम 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 बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मला नका ना तुम्ही या सगळ्यात खेचू. अहो मला काही मदत नाही करता. अरविंद ऐक ना, हे बघ, तुला काही नाही करायचंय. तुला फक्त होला हो म्हणायचंय, कळलं? दॅट्स इट. बाकी सगळं मी करेन. हा, मी करेन सगळं. ओके चल चल. हो मॅडम मॅडम नको ना नको ना, प्लीज प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया. एक मिनिट, मी डॉक्टर स्वाती. मला सुजित सरपोतदारांनी बोलवले. कुठे भेटतील होते? तिकडे कॅबिन आहे त्यांची. थँक्यू. डॉक्टर हो मॅडम. डॉक्टर डॉक्टर सुजितने तुम्हालाच बोलावलंय का? हो. अच्छा. अरे अरे काय होते? काय ना, काय झालं? चक्कर चक्कर येते. चक्कर? अरे बापरे. यांना इथे बेंचवरती बसवाल? नाही, इथे नको, इथे नको. आपण त्या रूम मध्ये जायचं का? आतमध्ये बसायला चांगलं व्यवस्थित आहे. चला 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 मॅडम चला आतमध्ये चला. नाही ग, आरामात. सावकाश. या ना बस. तिथे बसवा त्यांना. हो मॅडम, सावकाश मॅडम. इथे बसा. आरामात आरामात. मी चेअर देऊ का तुम्हाला? एक मिनिट. हे घ्या, बसा. हा. सुजित सरपोतदारांनी जिच्यासाठी कॉल केला होता त्या तुम्हीच का? मीच आहे. गो, काय त्रास होतो यांना? काय त्रास होतोय? हात दुखतोय. हात? डोकं खूप दुखतंय. डोकं? हो. चक्कर? आणि चक्कर पण येते. चक्कर? पण सरांनी मला सांगितलं की यांना उलटीसारखं होते म्हणून. म्हणजे चक्कर, उलटी, डोकं सगळं असं एकत्रच होतंय. काय होतंय काही कळत नाहीये मॅम. सगळाच त्रास एकत्र होतोय त्यांना. अहो म्हणजे चक्कर आली की उलटी होणारच नाही असं थोडीच आहे. होऊच शकतं ना. हे बघा, घाम पण येतोय खूप. तुम्ही चेक करा ना, मला चेक करा. चेक करा. हो चेक करते. तुम्ही आडव्या व्हा.
मी येते सुजित सर. स्वानंदी अगं असं काय करतेस? थांब, डॉक्टर येत आहेत. नाही, त्याची खरंच गरज नाही. म्हणजे बरं वाटतंय मला आता. आणि 2-3 दिवसाआधीच डॉक्टरांना दाखवलं होतं. ते म्हणाले औषध घेतलं, आराम केला की बरं वाटेल. मी जाते. पण ह्या सगळ्या गोंधळात तू जे बोलायला आली होतीस ते राहून गेलं. स्वानंदी, तू पुन्हा आपली कंपनी जॉईन करणार आहेस ना? हा, म्हणजे तेच बोलायला आले होते मी, की मला कामाची गरज आहे आणि कंपनी जॉईन करू शकते का? वाव, ग्रेट. तुला खरं सांगायचं तर स्वानंदी, मी आत्ताच संचिताला बोललो होतो. म्हणजे आम्हीच तुला फोन करणार होतो, त्याचसाठी रादर मी तुला फोन करत होतो, पण तुझा फोन लागत नव्हता. स्वानंदी, तू जर आपली कंपनी जॉईन केलीस ना, तर आपल्या कंपनीचा स्वतःचा ब्रँड आपण तयार करू शकू. तोही तुझ्यामुळे, तुझ्या कामामुळे. ते असं झालं ना स्वानंदी, तर आपल्या कंपनीचे हात अजून बळकट होतील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कंपनी माझ्या आयुष्यात कायम तुला एक स्थान आहे. मी येते. आणि हे जॉईनिंगचं वगैरे सगळं आपण बोलू. काही लागलं तर फोन कर. येते. हो, आणि काळजी घे. बाय. बाय. सॉरी सुजित सर, मला माफ करा, पण मला आत्ता कामाची लई गरज आहे. मी तुम्हाला सत्य नाही सांगू शकत, पण मी हे फार काळ लपून सुद्धा ठेवू शकत नाही. तसं विशेष काही काळजी करण्यासारखं नाही. हा, पण तुम्ही वेळच्या वेळी नीट खात पीत जा. आणि या गोळ्या आठवडाभर घ्या. ओके ना सगळं? हो, तसं काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. हा, पण हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला ब्लड टेस्ट करून घ्यावी लागेल. मला तसं वाटत नाही की त्याची काही गरज पडेल, पण तुम्हीही लक्ष द्या. हो. आणि तुम्ही काळजी घ्या. हा. हो मॅडम, तुमची फीज. थँक्यू. बरं, येते मी. हो, थँक्स. थँक्यू. मॅडम, त्यांना खरं काही कळलं असतं तर? कळलं का? नाही कळलं ना, मग गप्प बस. आणि हे जे काही झालंय ना, ते सगळं तुझ्यामुळे. तुला आयडिया सुद्धा नाहीये इथे काय घडतंय ते. हे एक काम सांगितलं होतं, ते सुद्धा धड करता नाही आलं तुला. म्हणून ती स्वानंदी वाचली आणि आली होती इथे निर्लज्जासारखी नोकरी मागायला. आणि सुजितचं काय? तो फिदाच आहे तिच्यावर, देईल तिला नोकरी. संचिता, डॉक्टर आले होते ना? नाही रे. नाही. एनिवेज, या इकडे, मला अनाउन्समेंट करायची, लवकर ये. हो, चला. बरं, मला शांतपणे सांगा, काय झालं? रेक्टर मॅडम आल्या होत्या. हो, मला माहिती आहे. काही बोलल्या का? तेच, नेहमीप्रमाणे खोल्या तपासल्या. तुम्ही नसताना तुमच्या गैरहजेरीत त्यांनी सगळ्या हॉस्टेलची झडती घेतली आणि ज्या मुलींनी फीस भरली नव्हती त्यांना हकलवून लावलं. मी म्हणाले त्यांना फीस भरणार आहे म्हणून, पण त्यांनी आमचं काही ऐकूनच नाही घेतलं आणि आमच्या प्रॉब्लेम्सवर एक शब्दही नाही बोलल्या. आमच्या खोलीत नीट पाणी येत नाही, खोलीतले दिवे नीट काम करत नाहीत, तर त्यावर मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं.
तुमच्या मॅडम आल्या की त्यांना सांगा म्हणाले. ठीक आहे, मी बघते. मी इलेक्ट्रिशियनला बोलून तुमच्या रूम मध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून घेते. हा, बाहेर ज्या मुली थांबल्यात ना त्यांना आत बोलवून आणा. बाहेर कोणी थांबायची गरज नाहीये. ठीक आहे, पण रेक्टर मॅडम? त्यांची काळजी करू नका, मी बोलेन त्यांच्याशी. मॅडम, तुम्ही आलात? स्वानंदी, कशी आहेस? मॅडम, माझ्या आयुष्यातला एकमेव आधार गेला. माझी आई गेली. शांत हो. खरं तर त्यावेळी मी तुझ्या बरोबर असायला हवं होतं. चुकलंच माझं. महत्वाचं काम होतं, नाही तर मी गेलेच नसते. मणीने फोन केला आणि लगेच निघाले. मी आहे तुझ्या बरोबर. बरं झालं तुम्ही आलात. मी खरंच लई मिस केलं तुम्हाला.